नॅपकिन्स म्हणजे मासिक पाळीच्या वेळेला जे काही पॅड्स वगैरे वापरली जातात, तर मुलींना त्याबद्दल जागरूकता नसते, तर त्यासाठी त्यांना जागरूक त्या झाल्या पाहिजेत. हा विषय सगळीकडे अतिशय गांभीर्याने घेऊन त्याचं शिक्षण सगळीकडे पोचवलं पाहिजे, हाच मुख्य उद्देश करा फाउंडेशनचा आहे. आणि करा फाउंडेशनतर्फे आणि युवती प्रकल्पाद्वारे आता तर मी करा फाउंडेशनच्या डॉक्टर निशा ठाकरे. टाळ्यांचा प्रतिसाद येऊ दे जरा. डॉक्टर भूमिका ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि डॉक्टर भूमिका या MD इन पॅथॉलॉजी आहेत. डॉक्टर वंदना त्या गायनॅकोलॉजिस्ट आहेत, नायर हॉस्पिटलमध्ये त्या कार्यरत आहेत. डॉक्टर पंकजा ॲडव्होकेट सुदत्त पाटील. अच्छा, इकडे कार्यक्रमामध्ये उपस्थित ज्या विद्यार्थिनी आहेत, ज्या मुली आहेत, त्यांनी कृपया मंचावरती येण्याचं करावं. एक हेलो, योगिता मैम भी हमारे स्कूल में आए थे. हमको नागपड़ा स्कूल में पढ़ते हैं हम. नागपड़ा म्यूनसिपल सेकेंडरी स्कूल में हम सब पढ़ते हैं.
हम सब जन पढ़ते हैं, तो योगिता में हमारे को आए थे, बहुत हेल्प की उन्होंने हमारी। थैंक यू। चलो, थैंक यू एवरीवन, थैंक यू सो मच। करा फाउंडेशन आणि माझ्या मुलीचा मला अभिमान वाटतो, दोन्ही मुलींचं, नगरसेवक आणि योगिता गवळी, का आमचं म्हणजे एक आपला जीवन आपण कसं रीतीने जगायचं, आपलं कार्य काय आहे जीवनात, तर हे तर डॅडीपासूनच ते करत आले आहे. ते तर पूर्वीपासून पक्ष असो नसो, राजकारण याच्यात बिलकुल नाही आहे, फक्त ओनली समाजकारण करायचं आपल्याला. आपला जीवन मानव धर्म ही समाजसेवा आहे, याच्या पलीकडे हेच आपल्या उपयोगी येणार आहे. आणि करा फाउंडेशनचं एक निमित्त आहे. करा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना, मुलींना अनेक म्हणजे त्यांना रोजगारी काम उपलब्ध करून द्यायचं आहे. असे जगामध्ये काय अनेक ठिकाणे असे कितीक महिला आहे, गरजू आहे, त्यांच्या घरातले प्रॉब्लेम आहे, मग त्या माध्यमातून ते सोडू शकतात. आणि मी खरं तर हे बोलायला विसरले, इथे जमलेले माझे सगळे पत्रकार बंधू, मीडिया यांना मी सर्वांचा धन्यवाद करते. सर्वांचे डॉक्टर इथे आलेले आहे, त्यांचा मी धन्यवाद करते. आमचा जीवन एक संघर्षमय आहे. आमचा जीवन असा भगवंतानी दिला आहे का आम्ही संघर्षच करत आलो आणि वाटतं संघर्षच करत राहणार. हेच आमचा जीवन, हेच आमचा ध्येय आहे. तर आणि गीता गवळी माझी डॅडीची मुलगी, खरंच मला डॅडींसारखा तिचा एक स्वभाव वाटतो म्हणजे नाही आहेच, का ती एक उदार मनाची आहे. मी रोज तिला ऑफिसमध्ये पाहते तेव्हा गरजू लोक येतात, इऱ्याची लोक येतात, रडतात, शाळेसाठी भांडणं, कोणाचं पाणी, घराचं पाणी, घर तुटलेले वगैरे, तर तिला जितकं होतं तेवढं ती सोडवते. तर मी पुढे भविष्यात, आता वर्तमान काळ आहे, भविष्यात आमचा जोपर्यंत आमचा ध्येय आहे, आमचा जीवन आहे, हे आम्ही सतत लास्टपर्यंत समाजकार्य करतच राहणार. आता मी हे राजकारणाच्या बाबतीत बोलायचं तर नाही आहे मला. राजकारण बॅड एकदम खालच्या पातळीचा मी तर बोलेन. माझ्या जीवनामध्ये पुरा जीवन माझा मी पाहिला आहे राजकारण काय आहे. राजकारणच्या नावाने लोकांना लुटतात, गरिबांना लुटतात आणि चांगले व्यक्तीचं, चांगले कामं करणाऱ्याचं आपली एक स्ट्रॉंग पॉवर दाखवून, आता काय बोलू, सर्वांना मीडियांना तर माहितीच आहे, त्यांना बी सर्व माहिती आहे, पण ते बी खुल्ला काय समोर येत नाही. चलो, जे असेल ते असेल. तर याच्या करा फाउंडेशनमधून आम्ही काय कामं करतो, एकतर भरपूर म्हणजे एवढं मी सांगत बसणार नाही. गोधड्यातच नाही, अनेक म्हणजे पिशव्या आहे आणि पाय पुसायचे वगैरे जे आपल्याला गरजू साधना जे लागतात त्या सर्व काही. आणि पुढे भविष्यामध्ये अजून आम्ही मोठं करू आणि करतच राहू. मी सर्वांना बऱ्याच वेळ बसले तुम्ही, आणि ते रामपाल येणार आहे, त्यांनी वेळ लावला, तर मी सर्वांचा आभार मानते. कुणी नाराज होऊ नका, काय गोष्टी आपल्या सर्व आपण फॅमिली आहे, घरासारखे बसले असे समजा. आणि मी हे 2 शब्द बोलून माझे, आणि मुलींना मी हे बोलू इच्छिते, मुलींनो बघा, मुली श्री एक ह्या जीवनात महत्त्व आहे. स्त्रीचा, मुलीचा एक महत्त्व आहे. तर आपल्या जीवनामध्ये आपण कशा रीतीने जगायचं, जुनं ते सोनं, जुने विचार, जुनी माणसं, खरंच आपण त्यांच्या विचारधाराने
जगत राहिलो की वागत राहिलो राहत राहिलो तर खरंच ह्या जे भारतामध्ये चाललं आहे, जे मुलींबाबतीत जे घडत आहे ते घडणार नाही. तर सर्वात आपण सौंदर्य लेणं लिवतो शरीराला, पण आपलं लेणं सर्वात सुंदर एक लाज लज्जा बी एक सुंदर आहे. ते एक आपल्या सर्व आपला तर एरिया हा मिडियम क्लास आहे, पण इतर आपण दुसऱ्या ठिकाणी जाईन तर काहीतरी लोक इंग्रजी करता करता इंग्लिश शाळा करता करता इंग्लिश तर शिकले, इंग्लिशच झाले, इंग्लिश राहणे, इंग्लिश खाणे, त्यांचे वागणे बी इंग्लिश. खरं तर मला इंग्लिश पटतच नाही. का पटत नाही? आपल्याला इंग्लिश कशासाठी शिकायचं असतं? एक आपल्याला नोकरीसाठी किंवा एक मोठा माणूस मोठा अधिकारी हे बनायसाठी, पण आपण ते खरंच आचरणच घेतलं, सर्वस्व इंग्लिश. तर मुलींनी पुढे आपले भविष्यामध्ये चांगली प्रगती करा, मोठे शिकून ऑफिसर बना, जे तुमची इच्छा असेल, पण चांगल्या रीतीने तुम्ही आपल्या भविष्य उज्ज्वल करा. हीच मी भगवंताजवळ प्रार्थना करते का सर्वांनी ह्या जगामध्ये सतत सुखाचा आनंदाचा वर्षाव होऊ दे. हेच बोलून मी माझे 2 शब्द पुरे करते. जय शंभो नारायण. धन्यवाद मम्मी. अतिशय सुरुवातच करून दिली होती की कर्तबगार. मला वाटतं कर्तबगारिता ही माणसाच्या पूर्ण व्यक्तिरेखेतनंच सिद्ध होते, तर मम्मींच्या भाषणातनं ते आपल्या सगळ्यांना जाणवलंच असेल. तर आता मी माजी नगरसेविका वंदना गवळी यांना विनंती. इथे बसलेले मान्यवर, तसेच आपले ॲडव्होकेट, डॉक्टर्स आणि माझे रहिवासी आणि तसंच BMCच्या स्कूलच्या सगळ्या मुलींना, आपल्या सगळ्यांचं आमच्या अखिल भारतीय सेनेतर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि मम्मींनी बोलल्यानंतर मी काय बोलणार आहे, मी माजी नगरसेवक आहे आणि या पक्षातूनच झालेली आहे, मला बराचसा अनुभव आहे. पण आज जे माझ्या पुतण्यांनी जे करून दाखवलेलं आहे, करा फाउंडेशन, करा म्हणजे करत राहा, बसू नका नुसतं, काहीतरी कुठेतरी करत राहा, हे ह्या कराच्या फाउंडेशनचा उद्देश आहे. आणि आज माझ्या पुतण्यांनी खूप म्हणजे आम्हाला स्वतःला असा अभिमान वाटतो की आमच्या पुढे गेल्या आणि काहीतरी करून दाखवलं. एक महिला म्हणून काहीतरी त्यांनी कर्तव्य करून दाखवली आहे. इतकं करायचं म्हटल्यानंतर सुद्धा त्या मुलीला तेवढा साहस आणि कर्तृत्व बनायला पाठीशी आज डॅडींचा हात आहे, मम्मींचा हात आहे, आमचे सगळ्यांचे त्यांच्यापाठी आशीर्वाद आहेत. पण आज महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. मुलींना दरवर्षी दर महिन्याला जे काय BMCच्या मुलींना त्या देणार आहोत आम्ही, तेही करत झाले. आणि आजकाल एवढं कोण दानशूर नाहीच आहे, माझ्या मते तर नाहीच आहे एवढं दानशूर की जेवढं डॅडींनी आणि आमच्या माध्यमातून ABHच्या माध्यमातून अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून जेवढं काही डॅडींनी केलेलं आहे, डॅडींच्या मुलींनी केले, आम्ही केलेलं आहे, असं एवढं तर कोणी नाहीच आहे दानशूर. पण यांच्या माध्यमातून आणखीन पुढे काही ते करता येईल, महिलांना रोजगार देता येईल, महिलांचं काहीतरी करू इच्छितो, एवढं मी बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभू नारायण. धन्यवाद. गाइस पीछे 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 ये मांगा मांगे मांगे सर चलो गाइस कीप वॉकिंग चलो आराम से ना स्टेज, चलो आराम से. आमचं चला गेला आमचं 24 तास दादा चलो I wish thank you.
आजच्या या कार्यक्रमाचे आपले मान्यवर अतिथी श्री अर्जुन रामपाल आणि ऐश्वर्या राजेश यांचं इथे आगमन झालेलं आहे. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण मगासपासून करा फाउंडेशन आणि त्यांच्या कार्याविषयी इथे बोलतोय. तर मला वाटतं या करा फाउंडेशनचा मम्मी आणि त्यांचा सगळा परिवार जसा आधारस्तंभ राहिलेला आहे, तसंच ह्या भागातल्या 3 वेळा नगरसेविका हे पद सांभाळत खरंच समाजामध्ये सकारात्मक कार्य अविरतपणे करणाऱ्या सौ गीता गवळी ह्या ई वॉर्डच्या प्रभाग समिती ह्यांचा सत्कार करावा. योगिताताई अर्जुनजींचा सत्कार करतील. त्या पदार्पण करतायत हिंदी सिनेमांमध्ये. त्यांनी साऊथ सिनेमामध्ये आजपर्यंत खूप काम केलेलंच आहे. मला वाटतं एकदा टाळ्या होऊ देत. मी मम्मींना विनंती करते की त्यांनी ऐश्वर्या राजेश यांचा सत्कार करावा. धन्यवाद. आता मी ह्या विभागाच्या कार्यसम्राट गीताताई करावं. गीताताई. नमस्कार. सर्व इकडे जमा झाले, एवढा प्रेम दाखवलं सर्वांनी, एवढा टाईम दिला. ॲक्च्युली आपल्याला खूप टाईम झाला इथे, पण थँक्यू सो मच. पहिलं तर मी कॉंग्रॅच्युलेशन करेल करा फाउंडेशनला, जी ज्यापासून रजिस्टर झाली आहे त्यापासून करतच राहिली आहे. तर मी योगदाला पहिला कॉंग्रॅच्युलेशन्स करेल. आणि त्या माध्यमातून आम्हाला इथे सर्वांना बोलवलं, अर्जुन आणि ऐश्वर्या त्यांनी टाईम दिला, त्याबाबत थँक्यू सो मच. आणि मला विश्वास आहे की करा फाउंडेशनचे जे पण प्रोग्रामिंग आहे ते पुढेच होत राहील, का की ते वुमेनसाठी आहे. बायकांना पण घरा बसून कामं भेटतात आणि आपले जे यंग मुली आहेत ते त्यांना पण 400 मुली आत्तापर्यंत रजिस्टर झाले आपल्याकडे. आणि आय थिंक दर महिना हे पॅड सॅनिटरी नॅपकिन्स आपण त्यांना शाळेत देण्यात जाणार. आणि आय रिअली लव दिस कॉन्सेप्ट बिकॉज नोबडी इज डन टिल नाव. अँड आय कॉंग्रॅच्युलेशन दिल से. थँक यू सो मच फॉर गेटिंग अस टुगेदर फॉर दिस अमेझिंग इव्हेंट. थँक यू. अँड आय वॉन्ट अर्जुन टू टॉक ओवर दिस. थँक यू. नमस्कार. मी मराठीमध्ये बोलणार नाही, ओके. माझा मराठी खूप साफ नहीं है, मगर कंग्रेचुलेशंस योगिता. यू नो आई मीन उन्होंने बहुत ही कमाल की ये जो स्टेप लिया है, आई थिंक बहुत ज़रूरी है. मेरे पास 2 बेटियां हैं और अगर औरतें नहीं होती तो फिर हम मर्द कहाँ होते, हम भी ना होते, ओके. और औरतें होती हैं तो फिर प्रॉब्लम्स भी होते हैं हम मर्द के साथ. तो मैं बहुत खुश हूँ यहाँ पर आकर. बहुत प्यार मिला है मुझे यहाँ से दगड़ी चौल से. आई थिंक मेरे सबसे अच्छी फिल्म हमने बनाई है डैडी पर. और बहुत बहुत शुक्रिया पूरे गावली फैमिली को कि उन्होंने हम पर भरोसा किया और हमें ये मौका दिया एक बहुत ही खूबसूरत फिल्म बनाने का. ये 8 सितंबर को रिलीज़ होगा, आप ज़रूर जाके देखिएगा. ऐश्वर्या ने आशा ताई का रोल किया है
ओके और उन्होंने बहुत ही कमाल का रोल किया है और गीता का भी रोल है पिक्चर में तो आप ज़रूर जाके देखिएगा मगर दगड़ी से मेरा भी एक कनेक्शन है प्यार है और मैं बहुत खुश हूँ यहाँ पर आके और करा फाउंडेशन के लिए बहुत सारी शुभकामनाएं हम सब की तरफ से और आप सब लड़कियों को को भी आई थिंक हमने कुछ आई डोंट नो अभी वो किसी ने पुलिस ने पकड़ लिया मेरे कोई टीम वालों को बाहर उनको मालूम था कि मैं डैडी का किरदार कर रहा हूँ तो कुछ हमने कुछ गिफ्ट्स लाए हैं छोटे मोटे और होपफुली वो जल्दी आ जाएं तो हम आपके बीच में बांट सकें बहुत बहुत शुक्रिया आइश बोल सकती है नमस्कार मेरे को हिंदी थोड़ा थोड़ा मालूम है बट मराठी कुछ भी नहीं मालूम है I think this is a wonderful thing what Yogita is doing and it's my pleasure being here and I don't know I have played Asha Tai's role. I hope I did some justice to it. I definitely hope she will like it and of course Arun Gowli sir also likes it and I think the movie is coming up on September 8th. Do watch it in theaters and I should thank Arjun for giving me this wonderful opportunity to get myself introduced in Hindi film industry. I've done some good films in Tamil and Malayalam and I promise you all that maybe within 2-3 months after the film मेरे को हिंदी अच्छा हिंदी बोल रहा है ओके हाँ इतनी बोलूँगी बहुत अच्छी हिंदी बोलूँगी ओके थैंक यू सो मच आजच्या या कार्यक्रमामध्ये मगाशी आपण आपल्यासोबत डॉक्टरसोबत काही ॲडव्होकेटसुद्धा त्यांना देण्यात येईल घ्यायचं आहे
मीटिंग आई टोल्ड टू गो देयर यू नो टेक सम हवा या बट हे खराब होईल नाही नाही वो सेटिंग्स पे चला जाएगा इट्स ओके नाउ इसके ऐसे छोटे बाल होते हैं आई के मेंबर्स